जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा सण 30 मार्चला आहे. समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा सण का साजरा करतो, हे आजच्या नवीन पिढीला त्याचा मागचा उद्देश आणि त्याची माहिती असणे फार गरजेचं आहे. समर्थ म्हणतात की आजचा नवीन पिढी मोबाईल, इंटरनेटमुळे किंवा टी व्हीमुळे त्यांना सणाचं महत्त्व काहीच नाही किंवा सण का साजरा केला जातो, त्याचा मागचा उद्देश काय आहे हे मुलांना माहिती नाही म्हटले समर्थ. मग आजच्या नवीन पिढीला सणाचा उद्देश, सणाचं महत्त्व, सणाची माहिती असणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. गुढीपाडवा हा सण फक्त गुढीपाडव्या दिवशी गुढीला साडी नेसवली जाते किंवा कडुलिंबाचा पाला लावला जातो, एक तांब्यावरती पालथा घातला जातो, गुढीला हार घातला जातो आणि पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, एवढंच मुलांना माहिती आहे. पण त्याच्या मागचा उद्देश काय, कशासाठी उभा केली जाते, त्याचं कारण काय, हे मात्र मुलांना माहिती नाही. आणि आजच्या नवीन पिढीला हे आपण माहिती सांगणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा सण तर आपण का साजरा करतो. गुढीपाडवा हा सण म्हणजे ज्यावेळेस श्रीराम प्रभू हे अयोध्याला परत आले त्यावेळेस अयोध्येतील सगळ्या लोकांनी गुढी उभा केली होती. का तर अयोध्याला श्रीराम प्रभू परत आले होते, त्या आनंदामुळे गुढी हे सर्व अयोध्यामध्ये उभा केली होती. गुढीपाडवा हा सण साजरा तर का करतो, कारण ज्यावेळेस श्रीराम प्रभू हे 14 वर्ष वनवास भोगायला गेले होते आणि 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर ज्यावेळेस लंकाधिपती रावण या राक्षसाचा पराभव झाल्यानंतर ज्यावेळेस सर्वप्रथम अयोध्याला ते परत आले, त्यावेळेस त्यांच्या आनंदाने आणि अयोध्याला श्रीराम प्रभू हे सुखरूप परत आले आणि त्यामुळे सर्व अयोध्या नगरी ही आनंदित झाली होती. आणि त्यामुळे सर्व अयोध्या नगरीने प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये गुढी उभा केली जाते आणि तेव्हापासूनच गुढी उभा करण्याचा सण हा आपण साजरा करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात येतो आणि समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि गुढीपाडव्या दिवशीच नवीन वर्षाची सुरुवाती होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की या दिवशी मुहूर्ताने बरेच जण काही ना काहीतरी खरेदी करतात. सोनं खरेदी करतात, कपडे खरेदी करतात, एखादं दुकान खरेदी करतात, एखाद्या व्यवसायाची सुरुवात सुद्धा या मुहूर्ताने होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याकडून होता येईल तेवढं नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की शंकराचे आणि पार्वतीचे लग्नही पाडव्या दिवशीच ठरले होते. समर्थ म्हणतात की शंकराचे आणि पार्वतीचे लग्नही पाडव्या दिवशीच ठरले होते आणि पाडव्याच्या मुहूर्तानेच लग्नाच्या तयारीचीही सुरुवात या पाडव्या दिवशीच झाली होती असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात पाडव्या दिवशीच पार्वतीच्या शक्तिरूपाचीही पूजा बरेच जण पाडव्या दिवशी करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की गुढी तर का उभा केली जाते, तर गुढी हे विजयाचं प्रतीक आहे. कारण श्रीराम प्रभू हे रावणासोबत युद्ध करून त्यांना विजय प्राप्त झाला. गुढी हे विजयाचं प्रतीक आहे आणि गुढी उभा केल्यानंतर आपल्याला गुढीला नमस्कार करता आलं पाहिजे. आपल्यातील जो काही राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार, अहंकार याच्यावर आपल्याला विजय प्राप्त व्हावा, यासाठी आपल्याला गुढीला निवेदन ठेवता आलं पाहिजे. राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार, अहंकार याच्यावर आपल्याला विजय मिळावा आणि आपल्याला या विषयाचा जास्त आपल्याकडून वापर होऊ नये, याच्यावर विजय प्राप्त व्हावा, यासाठी गुढीला आपण निवेदन ठेवता आलं पाहिजे, गुढीला नमस्कार करता आलं पाहिजे. आणि आपण जे रोजचं काही जे आपला व्यवसाय असेल, नोकरी असेल, आपला कामधंदा असेल, आपण जे काम करतो त्या कष्टामधून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त व्हावी, आपल्या घरामध्ये समाधान प्राप्त व्हावे, यासाठी ही गुढीला निवेदन ठेवलं जातं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की ह्या सणा दिवशी बघा म्हणले समर्थ, कडुलिंबाचा पाला आणि गूळ आणि हरभऱ्याची डाळ याचं वाटण करून त्याचं जे काही चटणी असते ती खाल्ली जाते. का तर आपल्यामधले जे काही रोगजंतू असतात पोटामधले ते नष्ट व्हावेत आणि
आणि त्वचेचे जे काही विकार असतील किंवा त्वचेचे जे काही रोग आहेत ते कमी व्हावेत आणि आपल्यामधला जो काही पित्ताचा त्रास आहे तोही कमी व्हावा। आणि आता बघा म्हणले समर्थ, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याला त्या दिवसापासून कडुलिंबाचा पाला खाण्याची ही पद्धत पूर्वीपासून आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या दिवशी प्रत्येक घरामध्ये म्हणले समर्थ कडुलिंब हे खाल्लं जातं आणि कडुलिंबाची चटणी या दिवशी केली जाते असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा समर्थ म्हणतात की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने याच दिवशी शकाचा पराभव करण्यासाठी 6,000 मातीचे पुतळे बनवले आणि त्याच्यामध्ये प्राण घालून त्या सैनिकांना त्यांनी जिवंत केले आणि त्या सैनिकाबरोबर त्या शकाबरोबर युद्ध केले आणि त्या दिवशी त्या कुंभाराच्या मुलालाही त्याच्यावर युद्ध केल्यामुळे याच पाडव्या दिवशी त्याला विजयही प्राप्त झाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। त्या दिवशी आपल्याला जेवढं होता येईल तेवढं नामस्मरण त्या परब्रह्माचं करता आलं पाहिजे आणि जवळपास तर कोठे मंदिर असेल तर तेथे जाऊन आपल्याला देवाचं दर्शनही आपल्याला घेता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि होता येईल तेवढं आपल्याकडून जेवढं होता येईल तेवढं आपल्याला त्या दिवशी दानही करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आजच्या नवीन पिढीला गुढीपाडवाचं महत्त्व आणि गुढी का उभा केली जाते यामागचा उद्देश आपल्या सर्व मोठ्या लोकांना, लहान मुलांना समजावून सांगणे फार गरजेचं आहे म्हटले। कारण आता जे काही सण येत आहेत त्या सणाचं महत्त्व किंवा सणाची जी काही माहिती आहे ती बऱ्याच नवीन पिढीला माहिती नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना प्रत्येक सणाची आपल्याला माहिती देता आली पाहिजे की हा सण का साजरा केला जातो, याच्या मागचा उद्देश काय आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात। म्हणून समर्थ म्हणतात की गुढी ही त्या दिवशी उत्तमाची उभा करा आणि उत्तमाचा तो दिवस साजरा करा की जेणेकरून त्या दिवशी सर्वांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होऊ द्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। तरी सर्वांना गुढीपाडव्याच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा। तरी आता आपण येथेच थांबूया। धन्यवाद। जय सद्गुरू।